नमस्कार. आज आपण आपल्या शिवरायांबद्दल बोलणार आहोत. आज 19 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण. महाराष्ट्राचं हजारो वर्षाचं पुण्य कामाला आलं आणि राजे जन्माला आले. म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा जन्माला आला. छत्रपती शिवरायांच्या आधी हा महाराष्ट्र जणू आत्म्याबिन शरीर, ना हाले ना बोले ना चाले असा होता हा महाराष्ट्र. राजे आले आणि या निष्प्राण भूमीला चैतन्य आले. ही भूमी नुसती चालायला बोलायलाच नाही तर गाजायला आणि गरजायला लागली. आणि सूर्यचंद्राच्या नित्य प्रकाशाप्रमाणे नित्य गरजत राहणारच असे हे माझे राजे. राजांबद्दल काय बोलावं? त्यांच्यासाठी साजेसा असा शब्द अजून तयार झालेला नाही. लेखक पुस्तक लिहून थकले, काव्य कमी पडू लागली. राजांच्या चित्रपटातही प्रत्येक वेळी नाविन्य दिसले, पण शिवरायांचा पराक्रम परिपूर्ण अजून लिहिला गेला नाही. कारण त्यासाठी शब्दच अपुरे पडतायत. पुत्र, पती, पिता म्हणूनही ते महान आणि नेता, राजा, मित्र म्हणूनही ते महानच झाले. क्षेत्र कोणतेही असो, शैक्षणिक, राजकीय, मनोरंजन, क्रीडा किंवा आपलं घर, राजांच्या फोटोसाठी एक विशेष जागा आपल्याला राखून ठेवावीच लागते. आणि यासाठी कुणावर जबरदस्ती पण करावी लागत नाही. हे सारं आतून येतंय. असे हे शिवराय, साऱ्यांच्या मनामनात रक्ताप्रमाणे सळसळणारे. त्यांचे ऋण आपल्याला कधीच फेडता येणार नाहीत, पण सद्बुद्धीने आणि विवेकाने वागणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, नाही का? छत्रपती शिवाजी महाराज की जय.